नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला 4 प्रकारच्या चटण्या दाखवणार आहे। उन्हाळ्यात भूक नाही लागत ना, तर चटणीसोबत म्हणजे जेवणासोबत चटणी खायला त्या दाखवते। अगोदर आपण तिळाची चटणी करू। तर मी 1 वाटी तीळ घेतले, ते चांगले भाजून घेऊ। तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचे। बघा, तीळ तडतड वाजायला लागले का चटणी भाजून घ्यायची। मिरची आपण थोडीशी बेडगी मिरची टाकू त्याच्यात आणि चांगली भाजून घेऊ। लसूण भरपूर वापरायचा, कारण लसूणनी शरीरातला वात कमी होतो। थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थंड करून घ्यायचं। आपण आता थंड करायला ठेवू। थंड झाले, आता आपण वाटून घेऊ। बघा, आपली तिळाची चटणी तयार झाली। तिळात खूप कॅल्शियम असतं, म्हणून चटणी खाल्लेली चांगली असते। आता आपण जवसाची चटणी करू। जवस पण केस गळतीला याला खूप चांगलं असतं, तर आपण जवसाची चटणी ना जरूर खाल्ली पाहिजे। तर आपण आता जवस भाजायला घेऊ। का जवस चांगले भाजले का आपण त्याच्यात थोडासा लसूण टाकायचा। लसूण भरपूर खायचा। थोडी बेडगी मिरची आहे आणि लाल तिखट टाकू आपण। चांगलं परतून घ्यायचं। तेल टाकायचं असलं तर टाका, मी टाकत नाही तेल, कारण तेलाने वास येतो ना, जास्त दिवस टिकत नाही। अशी 2 महिने आरामात टिकते। तर आता आपण थंड व्हायला काढून ठेवू। थंड झाले, आपण वाटून घेऊ जवसाची चटणी। जवसाची चटणी वाटली, आता आपण काढून घेऊ, थंड व्हायला ठेवू। शेंगदाण्याची चटणी करू। शेंगदाण्यामध्ये पण खूप प्रोटीन असतं। शेंगदाणे हे शरीराच्या वाढीसाठी गरजेचे असतात, स्नायू मजबूत करतात। त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, आपलं विटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे असतं। तर आपण याची आता चटणी करूया। थोडासा लसूण भाजून घेऊ। लसणामध्ये पण खूप हे असतं, लसूण ना वात कमी करतो। हे बघा, थोडी बेडगी मिरची। तेल टाकून नाही भाजत, तुम्ही तेल टाकलं तरी चालेल। मी शेंगदाणे अगोदरच भाजून साल काढून घेतले, ते पण आता आपण याच्यात टाकू आणि चांगलं भाजून घेऊ। त्याच्यातच थोडंसं लाल तिखट टाकते आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। गॅस बंद करू, आपण थंड व्हायला ठेवू। चांगलं परतून घ्यायचं, थंड करून घ्यायचं। हे बघा, शेंगदाण्याची चटणी झाली आपली। आम्ही थोडी जाडच ठेवली, तुम्ही थोडंसं बारीक करायचं असली तर करू शकता, पण असं तेल टाकून जाड चांगली लागते। आता आपण कढीपत्त्याची चटणी करू। कढीपत्त्यामध्ये पण केस गळतीला कढीपत्ता चांगला असतो, शुगर पण कंट्रोल ठेवते, तर हाडं मजबूत होतात। कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम पण असतं। हे बघा, मी कढीपत्ता घेतलाय थोडासा, आणि ते थोडंसं खोबरं लागलं आपल्याला, थोडा लसूण, थोडे शेंगदाणे, थोडी बेडगी मिरची घेतली आणि चवीपुरतं मीठ, आपली चिंच घेतली थोडीशी, उडदाची डाळ आणि फुटाणे घेतले अख्खे, आणि लाल तिखट। तर आता आपण कढीपत्ता भाजून घेऊ। कढीपत्ता चांगला कडक होईपर्यंत भाजायचा। कढीपत्ता चांगला भाजत आला का थोडंसं तेल ओतायचं आणि चांगला कुरकुरीत होऊन द्यायचा। हे बघा, असा कुरकुर वाजला पाहिजे। हे बघा,
असा, म्हणजे चांगली कडक टिकते ती चटणी. कढीपत्ता आपला चांगला भाजलाय, एवढा चांगला कुरकुरीत झालाय, असा भाजला पाहिजे चांगला, म्हणजे चांगली टिकते. आता आपण ह्याच्यात काढून घेऊ. आता आपण थोडीशी उडदाची डाळ भाजून घेऊ. थोडंसं तेल टाकायचं, आधी सुक्कीच भाजायची. सुक्की भाजली तरी चालते, थोडंसं तेल टाकून भाजली तरी चालते. हे बघा, मी थोडंसं किंचित तेल टाकते. चांगली लाल होईपर्यंत भाजायची. शेंगदाणे अगोदरच भाजलेले आहे, त्याच्यामुळे आता फक्त गरम करून घेते. आणि फुटाणे चांगले भाजून घ्यायचे. त्याच्यासोबतच थोडेसे तीळ टाकते. थोडीशी बेडगी मिरची भाजून घेते त्याच्यात. आता आपण काढून घेऊ. आता मी थोडंसं खोबरं भाजते. खोबरं पण चांगलं लाल होईपर्यंत भाजायचं. बघा, आपलं खोबरं पण असं चांगलं लाल जरद भाजून घ्यायचं, म्हणजे 2 महिने आरामात चटणी टिकते, खौट पण होत नाही. आणि दहीसोबत ही चटणी खूप भारी लागते. त्याच्यातच लसूण थोडासा भाजून घेते. थोडंसं आपण लाल तिखट टाकू. आता ही चिंच त्याच्यातच टाकते मी. चिंच टाकायची 2-3 बोटकं. आणि आता गॅस बंद करू आपण आणि थंड करायला ठेवू. प्रवासात पण ही चटणी चांगली असते, शरीराला पण चांगली असते. का आता हे छोटं भांडं आहे ना, मला 2दा वाटावं लागेल. मी 2 वेळेस वाटून घेते. आपण चवीपुरतं त्यामध्ये मीठ टाकू आणि चटणी वाटून घेऊ. आपण काढून घेऊ. काय असं झालं आपल्या चटण्या. तर तुम्ही पूर्ण बघत जा व्हिडिओ. 4 चटण्या आहे, शेंगादाण्याची, कढीपत्ता आणि जवस आणि तिळाची. तर तुम्हाला जर आवडल्या तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय.